गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द नेक्स्ट पार्ट. आज आपला कन्सेप्ट बघायचा बेटा तो म्हणजे आहे डीसी मोटर शुड नेव्हर बी स्टार्टेड ॲट नो लोड. कधीही डीसी मोटर आहे बेटा नो लोड वरती चालू नसते करायची. असं का? पहिले या क्वेश्चनचं मिनिंग काय ते समजून घेऊ आपण बेटा. त्याच्यासाठी एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. हौदातली एक हौद आहे बेटा. त्या हौदाच्या इथे एक मी बाहेर मोटर लावलेली आहे. त्या हौदातलं पाणी मला वरती न्यायचं आहे गच्चीवरती म्हणजे टाकीवरती. ठीक आहे. बरं, त्या हौदात पाणीच नाहीये. त्या हौदामध्ये पाणीच नाहीये आणि मी मोटर चालू केली. काय होईल बेटा? 100% ती मोटर काय होईल बेटा? जळेल. म्हणजेच काय की बाबा पाणी नाहीये म्हणजे पाणी म्हणजे लोड झाला. लोड लावलेलाच नाहीये आणि तू मोटर चालू केली तर काय होऊ शकते? मोटर डॅमेज होऊ शकते. ती का होते ते आपल्याला बघायचंय. ती मोटर जी आहे ती डॅमेज का होते ते आपल्याला बघायचंय. लोड म्हणजे पाणी झालं बेटा, पाणी उपसणे, पाणी उपसून वरती न्यायचं, पण पाणीच नाही हौदामध्ये. हौदामध्ये पाणीच नाही आहे तरी पण मी मोटर चालू केली आहे तर 100% मोटर काय बेटा? जळेल. असं का घडतं ते आपल्याला बघायचंय. ठीक आहे. का होतं बेटा असं? तर ते समजून घेण्यासाठी आधी काही फंड आहेत ते समजले पाहिजेत. जो आपला फ्लक्स असतो ना, फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स, जो कुठलाही फील्ड वाइंडिंग प्रोड्यूस करतं तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो बेटा आर्मेचर करंटला. तो काय असतो? डायरेक्टली प्रपोर्शनल. कशाला असतो? आर्मेचर करंटला. त्याच्यामुळे फ्लक्स वाढला तर आर्मेचर करंट पण काय होईल बेटा? वाढला जातो. ठीक आहे. अजून एक, फ्लक्स कमी झाला तर आर्मेचर करंट पण काय होईल बेटा? कमी होईल. डायरेक्टली प्रपोर्शनल असते ते एक वाढलं तर दुसरं पण वाढतं, एक कमी झालं तर दुसरं पण कमी होतं. खूप महत्वाचा मुद्दा आहे. पुढचे बेटा माझे स्पीड कंट्रोल टेक्निक्स चालू होणार आहे. त्याच्यासाठी ना बेटा हे इन्व्हर्सली आणि डायरेक्टलीचा फंडा एकदम फिट डोक्यात पाहिजे तर तुम्हाला ते कन्सेप्ट व्यवस्थित कळून येतात. डायरेक्टली प्रपोर्शनल मध्ये काय होतं? एक वाढलं तर दुसरं पण वाढतं, एक कमी झालं तर दुसरं पण कमी होतं बेटा. इन्व्हर्सली प्रपोर्शनल मध्ये काय होतं? एक वाढलं तर एक कमी होतं आणि एक कमी झालं तर दुसरं वाढतं. काय झालं काही नाही कळालं? इन्व्हर्सली मध्ये उलटं घडतं, डायरेक्टली मध्ये सेम घडतं. ठीक आहे. डायरेक्टली मध्ये सेम, इन्व्हर्स मध्ये उलटं, इन्व्हर्स मध्ये उलटं. बरं, आता इथे फ्लक्स जो आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. कशाला बेटा? आर्मेचर करंटला. ठीक आहे. ऍट नो लोड, लोड लावलेला नाहीये. जर तू लोड लावलेला नसेल ना बेटा तो आर्मेचर करंट खूप कमी येतो. आर्मेचर करंट काय होतं बेटा? कमी होतो. जर आर्मेचर करंट माझा कमी आला तर फ्लक्स पण काय असेल बेटा? कमीच असेल. 100% फ्लक्स पण काय होईल बेटा? कमीच आहे. पण पण जो फ्लक्स आहे ना बेटा, फ्लक्स तो इन्व्हर्सली प्रपोर्शनली स्पीडला. फ्लक्स जो आहे तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. कशाला बेटा? स्पीडला. मग त्याच्यामुळे काय होईल? जर माझा स्पीड वाढलेला असेल त्यावेळेस माझा फ्लक्स काय पाहिजे बेटा? कमी. आणि हा कन्सेप्ट समजून घ्या मग इकडे. जर माझा स्पीड वाढला तर फ्लक्स काय होतं बेटा? कमी. किंवा फ्लक्स कमी असेल तर स्पीड वाढेल आणि तेच स्पीड कमी असेल तर फ्लक्स काय होईल बेटा? वाढला जाईल. ह्या केसमध्ये माझा फ्लक्स कमी होतोय. फ्लक्स कमी झाला तर स्पीड 100% काय होईल बेटा? वाढेल. जर स्पीड खूप वाढला तर 100% माझी मोटर डॅमेज होणारच आहे. मोटर माझी काय बेटा? डॅमेज. तिचा जो नॉर्मल स्पीड असतो त्या स्पीडपेक्षाही तिचा स्पीड खूप जास्त प्रमाणात वाढतो. म्हणूनच मोटर काय होते बेटा? डॅमेज होते. पुन्हा एकदा काय काय झालं काय काय नाही. ठीक आहे. डीसी मोटर शुड नेव्हर बी ऑपरेटेड ऑन लोड बिकॉज as the flux is directly proportional to the armature current. At no load, the armature current is less, hence the flux is also less. Armature current is less, hence the flux is also less. But the flux is inversely proportional to the speed. That is, speed is inversely proportional to the flux. When the flux is less, the speed will be maximum. When the flux is less, the speed will be maximum. Flux जेव्हा माझा कमी असेल तर स्पीड माझा खूप जास्त असेल. खूप जास्त असला ऑटोमॅटिक माझी मोटर काय बेटा? डॅमेज होईल. म्हणून हे अवॉइड करण्यासाठी मी काय करेल बेटा? डीसी मोटर शुड नेव्हर बी स्टार्टेड ॲट नो लोड. डीसी मोटर शुड नेव्हर बी स्टार्टेड ॲट नो लोड. खूप महत्वाचा मुद्दा, खूप महत्वाचा मुद्दा. फक्त हे 3 कन्सेप्ट लक्षात ठेवा, इझिली लक्षात होईल. फाय जो आहे तो आर्मेचर करंट डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. नो लोड असेल तर आर्मेचर करंट कमी आला, फ्लक्स पण कमी आला. पण फ्लक्स जर कमी आला तर स्पीड माझा खूप जास्त होईल. फ्लक्स जर कमी आला तर स्पीड माझा खूप जास्त होईल आणि मोटर माझी डॅमेज होईल. आणि मोटर माझी काय बेटा? डॅमेज होईल. म्हणून हे अवॉइड करण्यासाठी मी काय करेल बेटा? डीसी मोटर शुड नेव्हर बी स्टार्टेड ॲट नो लोड. ठीक आहे. चलो आता हेडिंग टाका सगळेजण. एक्सप्लेन व्हाय डीसी मोटर शुड नेव्हर बी स्टार्टेड ॲट नो लोड. एक्सप्लेन व्हाय डीसी मोटर शुड नेव्हर बी स्टार्टेड ॲट नो लोड. एक्सप्लेन व्हाय डीसी मोटर शुड नेव्हर बी स्टार्टेड ॲट नो लोड. एक्सप्लेन व्हाय डीसी मोटर शुड नेव्हर बी स्टार्टेड ॲट नो लोड. ओके. हे शॉर्टकट लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. खूप महत्वाचं आहे, पुढे पण यूज होईल. म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल, इन्व्हर्सली प्रपोर्शनलचा फंडा इझिली लक्षात राहून जाईल.
चलो अपेक्षा ठेवतो झालं असेल. खाली बेटा लिखा पुढे लिहायचे फॉर द डीसी सिरीज मोटर, फॉर द डीसी सिरीज मोटर फ्लक्स ब्रॅकेटच्या आतमध्ये फाय, फ्लक्स ब्रॅकेटच्या आतमध्ये फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर्मेचर करंट. फ्लक्स ब्रॅकेटच्या आतमध्ये फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर्मेचर करंट. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर्मेचर करंट. ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे, ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे. पुन्हा हे पण ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहिलं तर फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय असं लिहा. फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आय पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहा. ओके झालं असेल. पुढचा पॉईंट बेटा ॲट नो लोड कंडिशन, ॲट नो लोड कंडिशन आर्मेचर करंट इज लेस. ॲट नो लोड कंडिशन आर्मेचर करंट इज लेस. हेन्स द फ्लक्स इज ऑल्सो लेस. ॲट नो लोड कंडिशन आर्मेचर करंट इज लेस. आर्मेचर करंट ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे लिहा. आर्मेचर करंट ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे लिहा. हेन्स द फ्लक्स इज ऑल्सो लेस. फ्लक्सच्या पुढे ब्रॅकेटच्या आतमध्ये फाय लिहा. फ्लक्सच्या इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये फाय लिहा. झालंय. ओके पुढचा पॉईंट घ्या. बट ॲट द सेम टाइम द स्पीड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द फ्लक्स. बट ॲट द सेम टाइम स्पीड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द फ्लक्स. बट ॲट द सेम टाइम स्पीड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द फ्लक्स. ही इक्वेशन लिहा. ही इक्वेशन लिहा. माझ्या हाताकडे बघा बेटा. ही इक्वेशन लिहा. अपेक्षा तर झालं असेल. पुढचा पॉईंट ड्यू टू दिस वेन देर इज नो लोड कंडिशन, ड्यू टू दिस वेन देर इज नो लोड कंडिशन, due to this when there is no load condition the current is armature current is minimum, armature current is minimum, armature current is minimum, hence the flux is minimum, hence the flux is minimum, but the speed of the motor is very high, but the speed of the motor is very high, but the speed of the motor is very high which may damage the motor, which may damage the motor, which may damage the motor, which may damage the motor. पुढचा पॉइंट hence DC series motor should never be started on no load. Hence DC series motor should never be started on no load. Hence DC series motor should never be started on no load. ओके झालंय. एक कोल सोडून खाल्ल्या बेटा आता स्पीड कंट्रोल टेक्निक्स किंवा स्पीड कंट्रोल मेथड्स फॉर डीसी शंट मोटर. स्पीड कंट्रोल मेथड्स फॉर डीसी शंट मोटर. स्पीड कंट्रोल मेथड्स फॉर डीसी शंट मोटर. आता लक्ष इकडे. आपल्याला बेटा डीसी शंट मोटरचे स्पीड कंट्रोल टेक्निक्स बघायचे. म्हणजे काय डीसी शंट मोटर मला हे तर कळालंय की बाबा जास्त स्पीड नको, फ्लक्स कमी असेल तर स्पीड खूप जास्त येईल बरोबर. मग स्पीड जास्तच नको, मग स्पीडला तुला कंट्रोल करावं लागेल. मग त्याच्यासाठी कंट्रोलिंगच्या काय मेथड्स आहेत. स्पीडला कंट्रोल करण्यासाठी इथे बघितलं आपण, इथे बघितलं काय बघितलं बेटा मला स्पीड कमी पाहिजे स्टार्टिंगला नाहीतर मोटर माझी डॅमेज होईल. ठीक आहे. इथे बघितलं स्पीड माझा कमी पाहिजे स्टार्टिंगला नाहीतर मोटर माझी डॅमेज होईल. मग त्याच्यासाठी बेटा स्पीड कंट्रोल मेथड्स आहेत. मग स्पीड कंट्रोल मेथड डीसी शंटसाठी पण आहेत, डीसी सिरीजसाठी पण आहेत. डीसी शंटसाठी पण आहेत, डीसी सिरीजसाठी पण आहेत. पहिले आपण डीसी शंटसाठीचे बघणार आहेत. मग स्पीड कंट्रोल मेथड्स कोणासाठी बेटा डीसी शंट मोटर. स्पीड कंट्रोल मेथड्स कोणासाठी डीसी शंट मोटर. पहिली मेथड कुठली आहे फ्लक्स कंट्रोल मेथड फॉर स्पीड कंट्रोल. सेकंड आहे बेटा रिओस्टॅटिक कंट्रोल आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल टेक्निक. ठीक आहे. थर्ड आहे आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल युजिंग पोटेन्शियल डिवायडर. फोर्थ आहे अप्लाइड व्होल्टेज कंट्रोल यूज फॉर डीसी शंट मोटर. आणि फिफ्थ आहे वॉर्ड लिओनार्ड मेथड फॉर स्पीड कंट्रोल. पाचवी कुठली बेटा वॉर्ड लिओनार्ड मेथड फॉर स्पीड कंट्रोल. ठीक आहे. ओके हेडिंग टाका सगळ्यांनी स्पीड कंट्रोल फॉर डीसी शंट मोटर. हेडिंग टाका स्पीड कंट्रोल मेथड्स फॉर डीसी शंट मोटर. स्पीड कंट्रोल मेथड्स फॉर डीसी शंट मोटर. आणि सगळ्या पाचीच्या पाची मेथड्स व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायच्या. दिसतात बेटा इथे पाचीच्या पाची मेथड्स व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायच्या. पाचीच्या पाची मेथड व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायच्या आहेत. ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता माझी फर्स्ट मेथड चालू होईल बेटा. आता माझी फर्स्ट मेथड चालू होईल. ओके आता आपली बेटा फर्स्ट मेथड चालू होतीये ती म्हणजे आहे बेटा फ्लक्स कंट्रोल मेथड फॉर स्पीड कंट्रोल. फ्लक्स कंट्रोल मेथड फॉर स्पीड कंट्रोल. बरं हा कशाचा टाईप आहे डीसी शंट मोटरचा आहे. कशाचा टाईप आहे बेटा डीसी शंट. डीसी शंट म्हणजे फील्ड वाइंडिंग आर्मेचर वाइंडिंग एक महिना पॅरलल मध्ये आहे बेटा. शंट म्हणजे पॅरलल मध्ये ना. मग फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग एक महिना कशी आहेत बेटा पॅरलल मध्ये 100% पॅरलल मध्ये असते का डीसी शंट मोटरच आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी फ्लक्सला स्पीडला कंट्रोल करेल बाय विथ द हेल्प ऑफ फ्लक्स. काय होईल बेटा मी स्पीडला कंट्रोल करेल विथ द हेल्प ऑफ फ्लक्स. मग तसं इथे म्हणतोय की आता काय काय नीट
नीट फुल कॉन्सन्ट्रेशन घेऊन ऐका बेटा, खूप महत्वाचे कन्सेप्ट आहेत हे 5, खूप महत्वाचे कन्सेप्ट आहेत. बरं, तुला जर स्पीडला कंट्रोल करायचं असेल तर सगळ्यात पहिले फ्लक्सला कंट्रोल करावं लागेल. का? तर फ्लक्स कंट्रोल मेथडच म्हणतोय. कुठली मेथड आहे बेटा? फ्लक्स कंट्रोल मेथड आहे. म्हणजे स्पीड कंट्रोल करायचं तर सगळ्यात पहिले फ्लक्सला कंट्रोल करावं लागेल. फ्लक्स कशाने कंट्रोल होतो बेटा? फील्ड करंटने. फ्लक्स कशाने कंट्रोल होतो? फील्ड करंटने. इथून माझा फील्ड करंट असेल. नेक्स्ट, फील्ड करंट कशाने कंट्रोल होतो बेटा? ह्या जो रेजिस्टन्स लावलाय त्याने. हा जो रेजिस्टन्स लावलाय त्याने. म्हणजे 4 गोष्टी महत्वाच्या. तुला स्पीड कंट्रोल करायचं असेल, कंट्रोल म्हणजे चेंज कमी जास्त करायचं असेल तर तुला फ्लक्स चेंज कंट्रोल करायला मी कंट्रोल शब्द वापरतोय. ठीक आहे, कमी जास्त कसं होईल ते आपण पुढे बघायचंय. ठीक आहे, म्हणजे काय? जर मला स्पीड कंट्रोल करायचं असेल तर फ्लक्स कंट्रोल करावं लागेल. फ्लक्स कंट्रोल करायचं असेल तर फील्ड करंट कंट्रोल करावं लागेल. फील्ड करंट कंट्रोल करायचं असेल तर रेजिस्टन्स मला कंट्रोल करावं लागेल. या 4 गोष्टी कळाल्या, या 4 गोष्टी फिट कळाल्या. बरं, आता ह्या सगळ्यांमधला ना आपण संबंध बघू. या सगळ्यांमधला काय बघायचं बेटा? संबंध. तर हा जो स्पीड असतो ना तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे फ्लक्सला. आत्ताच दाखवलं, आत्ताच सांगितलं. स्पीड जो आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे फ्लक्सला. फ्लक्स जो असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो फील्ड करंटला किंवा आर्मेचर करंटला. कुठलाही करंट आला तरी फ्लक्स त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. फील्ड करंट जो आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो रेजिस्टन्सला. का? I इज इक्वल टू व्ही अपॉन आर. म्हणजे I हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे कशाला बेटा? रेजिस्टन्सला. ठीक आहे, हे जर तुमच्या डोक्यात बसलं तर खालचं इझिली लक्षात होईल. आता पहा, स्पीड जो आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे फ्लक्सला. फ्लक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे फील्ड करंटला. फील्ड करंट माझा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे कशाला बेटा? तुमच्या रेजिस्टन्सला. ठीक आहे, बरं. आता स्टार्टिंगला, आता नीट बघा, इन्व्हर्सली मध्ये माहिती आहे सगळ्यांना, इन्व्हर्सली मध्ये एक वाढलं तर एक कमी होतं, एक कमी असेल तर दुसरं वाढतं. ठीक आहे, त्याच्यानंतर डायरेक्टली मध्ये दोघं सेम होतात, इन्व्हर्सली मध्ये उलट होतं. ठीक आहे, इन्व्हर्सली मध्ये उलट होतं, डायरेक्ट मध्ये सेम होतं, असं लक्षात ठेवा. इन्व्हर्सली मध्ये उलट होतं, डायरेक्ट मध्ये सेम होतं. मग स्टार्टिंगला सपोज मी अजून केलं, स्पीड माझा कमी असेल. स्टार्टिंगला स्पीड कमी आहे. स्पीड कमी असेल तर फ्लक्स माझा कसा असेल? जास्त. मला फ्लक्स जास्त ठेवावा लागेल. जर फ्लक्स माझा जास्त असेल, हे पहा दिसतंय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हा कमी झाला तर हा जास्त झाला, हा कमी झाला तर हा जास्त. का? हे दोघं एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, स्पीड कमी असेल तर फ्लक्स जास्त झाला. फ्लक्स जास्त असेल तर फील्ड करंट पण माझा कसा असेल बेटा? जास्त. जर मला फील्ड करंट जास्त ठेवायचं असेल तर रेजिस्टन्स कसा ठेवावा लागेल? कमी. रेजिस्टन्स इथे कमी कुठे असेल बेटा माहिती का? जेव्हा तुम्ही पॉइंट ए ला कनेक्टेड कराल ना हा रिओस्टॅट, तेव्हा रेजिस्टन्स काहीच कनेक्शन मध्ये नसेल. पहा, ऑटोमॅटिक हा रेजिस्टन्स गायब झाला. म्हणजे ते कुठल्या पॉइंटला कनेक्शन ठेवावं लागेल बेटा? रेजिस्टन्सचं ऍट पॉइंट ए ला ठेवावं लागेल. कुठे ठेवावं लागेल? ऍट पॉइंट ए ला रेजिस्टन्सची किंमत तुम्ही लिहावं लागेल. कळालं? पुन्हा एकदा, स्टार्टिंगला जर स्पीड कमी असेल, स्पीड कमी हवा असेल तर फ्लक्स जास्त ठेवा. फ्लक्स जास्त असेल तर ऑटोमॅटिकली फील्ड करंट माझा जास्त असेल. फील्ड करंट जर जास्त ठेवायचं असेल तर रेजिस्टन्सची किंमत कमी ठेवा. फील्ड करंट जर जास्त हवा असेल तर रेजिस्टन्सची किंमत कमी ठेवा. तेच आता पुढे जसं 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 माझा स्पीड वाढला, स्पीड वाढल्याच्या नंतर फ्लक्स काय होईल बेटा? कमी होईल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, उलट झालं. हे पुन्हा फील्ड करंट सोबत डायरेक्टली आहे म्हणून फील्ड करंट पण काय होईल बेटा? कमी होईल. फील्ड करंट कमी झाला, पुन्हा रेजिस्टन्स सोबत तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, रेजिस्टन्स काय झाला? वाढला. विच विल बी ऍट द पोझिशन बी. आता जर मी याला पोझिशन बी ला कनेक्ट केलं तर अख्खाच्या अख्खा रेजिस्टन्स हा म्हणजे सर्किटमध्ये, अख्खाच्या अख्खा रेजिस्टन्स काय बेटा? सर्किटमध्ये येऊन जाईल. ठीक आहे बेटा, इथून पुढे ना जे मी शॉर्टकट्स लिहिल ना, शॉर्टकट्स, हे शॉर्टकट्स खूप इम्पॉर्टंट असते. खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट असते. टेक्स्टबुक मध्ये कितीही वाचा, अजिबात उमजत नाही बेटा. ठीक आहे, किंवा रेफरन्स बुक मध्ये वाचा, कुठे काहीच उमजत नाही. हे जे फंडे आम्ही सांगतो हेच खूप महत्वाचे. हे जर लक्षात आलं तर अख्खाच्या अख्खं उत्तर लिहिता येईल बेटा. अख्खाच्या अख्खा कन्सेप्ट लक्षात बसून जातो. अख्खाच्या अख्खा कन्सेप्ट तुमच्या इझिली लक्षात येईल. काय झालं काही नाही. कळालं बेटा? पुन्हा एकदा, जर मला स्पीड कमी ठेवायचं असेल तर फ्लक्स जास्त ठेवावं लागेल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणून फ्लक्स जास्त ठेवलं तर फील्ड करंट पण मला जास्त ठेवावं लागेल. फील्ड करंट जास्त झालं तर रेजिस्टन्स कमी ठेवावं लागेल. विच विल बी ऍट द पॉइंट ए. विच विल बी ऍट द पॉइंट ए. जर मला स्पीड वाढवायचं असेल तर फ्लक्स कमी ठेवावं लागेल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. फ्लक्स कमी ठेवलं तर फील्ड करंट फ्लक्स कमी ठेवलं फील्ड करंट पण कमी होईल. इन्व्हर्सली डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. फील्ड करंट कमी झालं तर रेजिस्टन्स मला वाढवावं लागेल. का? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. विच विल बी ऍट पॉइंट बी. ठीक आहे, नेक्स्ट आता काही मेरिट्स आहेत. मेरिट्स म्हणजे ऍडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस काय? याच्यातलं स्पीड आहे विच कॅन बी कंट्रोल्ड अबाउट द रेटेड स्पीड. म्हणजे रेटेड स्पीड पेक्षा जास्त लावून स्पीड कंट्रोल करते. पॉवर लॉस याच्यामध्ये कमी आहे.
पण इफिशियंट अँड इकॉनॉमिकल आहे. फील्ड करंट कमी आहे म्हणून व्हिओस्टॅट मला कमी साईजचा लागतो. चेंज इन द स्पीड इज स्मूदर, म्हणजे स्पीड चेंज करायचा तर स्मूथली, याला फक्त हॅलो तुझा स्पीड चेंज होऊन जाईल. डिमेरिट्स, खूप जास्त करंटसाठी तो अनस्टेबल असतो. ठीक आहे. फ्लक्स कमी झाला तर माझा टॉर्क पण कमी होतो बेटा. टॉर्क म्हणजे स्टार्टिंगचा लागणारा स्पीड. टॉर्क म्हणजे काय असतो बेटा? स्टार्टिंगचा लागणारा स्पीड. कळालं? सर्किट डायग्राम आणि शॉर्टकट प्लीज लिहून घ्यायचं आणि हेडिंग टाकायची सगळ्यात पहिले फ्लक्स कंट्रोल मेथड. फ्लक्स कंट्रोल मेथड फॉर स्पीड कंट्रोल. फ्लक्स कंट्रोल मेथड फॉर स्पीड कंट्रोल. सर्किट डायग्राम आणि शॉर्टकट लिहून घ्यायचं आहे. सर्किट डायग्राम आणि शॉर्टकट लिहून घ्यायचं आहे. सर्किट डायग्राम आणि शॉर्टकट लिहून घ्यायचं आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता लिखापुढे घेतो बेटा. The above figure shows the flux control method. The above figure shows the flux control method for speed control. The above figure shows the flux control method for speed control. पुढचा point. In order to change the speed, the flux must be changed. In order to change the speed, the flux must be changed. आता ना बेटा स्पीड शब्द आला लगेच ब्रॅकेटच्या आतमध्ये एन, फ्लक्स शब्द आला ब्रॅकेटच्या आतमध्ये फाय. हे अजम्पशन तुम्हाला माहिती पाहिजे बेटा, लगेच लिहून घ्यायचं. ठीक आहे. इन ऑर्डर टू चेंज द स्पीड ब्रॅकेटच्या आतमध्ये एन, द फ्लक्स मस्ट बी चेंज ब्रॅकेटच्या आतमध्ये फाय. ब्रॅकेटच्या आतमध्ये फाय. हेन्स द फील्ड करंट ब्रॅकेटच्या आतमध्ये आय एफ मस्ट बी चेंज. हेन्स द फील्ड करंट ब्रॅकेटच्या आतमध्ये आय एफ मस्ट बी चेंज. हेन्स द रेजिस्टन्स मस्ट बी चेंज ब्रॅकेटच्या आतमध्ये आर. हेन्स द रेजिस्टन्स मस्ट बी चेंज्ड. हेन्स द रेजिस्टन्स मस्ट बी चेंज्ड. Hence the resistance must be changed. Hence the resistance must be changed. Okay. पुढे लिहा बेटा. पुढे कंटिन्यू करा. Initially the speed of the motor is less. Initially the speed of the motor is less. Initially the speed of the motor is less. Hence the flux is high. Hence the flux is high. Hence the flux is high. As हे लिहून घ्या बेटा. n is inversely proportional to the phi. Speed initially speedless, flux high झाला. का झालं असं? तर n is inversely proportional to the high phi. ठीक आहे. पुन्हा एकदा पॉइंट सांगतोय. Initially the speed is less, hence the flux is high. Initially the speed is less, hence the flux is high. Because n is inversely proportional to the phi. Because n is inversely proportional to the phi. Because n is inversely proportional to the phi. पुढचा पॉइंट. Now when the phi ब्रॅकेटच्या आतमध्ये फ्लक्स किंवा when the flux ब्रॅकेटच्या आतमध्ये phi असं लिहिलं तर चालेल. Now when ब्रॅकेटच्या आतमध्ये phi म्हणजेच फ्लक्स. Now when the flux ब्रॅकेटच्या आतमध्ये phi is high, field current is also high. Field current is also high. Now when the flux ब्रॅकेटच्या आतमध्ये phi is high, field current is also high. Field current is also high because ही इक्वेशन लिहा. phi is directly proportional to the field current. Because phi is directly proportional to the field current. ठीक है. Next, now when the field current is high, the resistance must be minimum. The resistance must be minimum. The resistance must be minimum. Because the resistance must be minimum. Because हे लिहून घ्या बेटा. IF is inversely proportional to the R. IF is inversely proportional to the R. ठीक है. Because IF is inversely proportional to the R. ठीक है. Okay. Next आता. When the speed is high, आता डायरेक्ट लिहायचं बेटा पटापट. When the speed is high, the flux must be less. The flux must be less. When the speed is high, the flux must be less, comma, field current must be less, comma, field current must be less, and finally the resistance must be high. And finally the resistance must be high. And finally the resistance must be high. What's the point? The resistance will be minimum at point A
the resistance will be minimum at point A and the resistance will be maximum at point B, and the resistance will be maximum at point B. Okay, खाली लिया merits of flux control method. Merits of flux control method. पहले क्या, it is possible to control the speed. It is possible to control the speed. Merits मध्ये पहिलं क्या, it is possible to control the speed above the rated speed. It is possible to control the speed above the rated speed. It is possible to control the speed above the rated speed. Second क्या, the power loss here is less. Hence it is efficient and economical. The power loss here is less. Hence it is efficient and economical. Hence it is efficient and economical. पुढचा पॉइंट घ्या. The field current required here is less. Hence the size of the rheostat is also less. The field current required here is less. Hence the size of the rheostat is also less. Hence the size of the rheostat is also less. पुढचा पॉइंट, it is possible to change the speed in a smooth manner. It is possible to change the speed in a smooth manner. It is possible to change the speed in a smooth manner. Okay. खालच्या ओळीत घ्या बेटा आता demerits. खालच्या ओळीत घ्या demerits. पहिलं, the higher speed above the rated speed, the higher speed above the rated speed can cause the motor to be unstable. Can cause the motor to be unstable. पुढचं पॉइंट, as the flux reduces असल्या, as the flux reduces the torque also reduces. As the flux reduces the torque also reduces. ओके बच्चांनो, ठीक आहे. बाकीचे अजून आहेत बेटा मेथड्स, ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू. थँक्यू. गुड डे.